ऑफकोर्स तुझ्यासाठी खूप साऱ्या मॅचेस अजूनही वेट करत आहेत. सो ऑल द व्हेरी बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर विन. सो हे होते अथर्व भोसले आपल्यासोबत जे ठरलेले आहेत मॅन ऑफ द मॅच आणि की हिरो ऑफ द मॅच. लगेच म्हणणार आहोत आपल्या नेक्स्ट मॅच रे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. Thank you, presentation box. Let's start the game again and again. राकेश बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहणार आहोत. तर रॉयल स्टर्नर्स या संघाकडून स्ट्राईक एंडला राहुल कश्यप असतील, नॉन स्ट्राईक एंडला कल्याण कुमार. बोथ टीम्स ऑल द बेस्ट. खूप चांगला हा एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. पवन कुशवा जर आमचा आवाज ऐकत असतील, पवन कुशवा, एक इम्पॉर्टेंट अनाउंसमेंट है. पवन कुशवा, अगर आप हमारा आवाज सुन रहे होंगे तो कृपया करके आ जाइए, आपकी मम्मी वेट कर रही है. पवन कुशवा. फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. अश्विन आपण डीप मध्ये पाहतोय, एक सिंगल होईल कंप्लीट. मागच्या सामन्यामध्ये राहुल थोडासा आउट ऑफ बॉक्स पाहायला मिळाला होता आणि त्याचमुळे म्हणतात ना की आपण जिंकलो तर शिकत नाही, आपण हरलो तर शिकतो. त्याचमुळे आता आरामात पहिली जी डिलिव्हरी आहे खेळून काढली, एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल कंप्लीट केली. धावसंख्या 1ने आता सुरू झालेली आहे. कल्याण कुमार स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. प्रत्येक पाहुणा विचारपूस करतायत या स्पर्धेबद्दल, आपल्या परिसराबद्दल, आपल्या शहराच्या विकासाबद्दल. सन्माननीय नजीब मुल्ला यांच्या सोबत राकेश ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खूप चांगला टर्न आहे. जर आपण राकेशच्या चेंडूला व्यवस्थित पाहिलं तर, डिलिव्हरीला व्यवस्थित पाहिलं तर, कारण पेस आहे, पेसवर कंट्रोल आहे. पिचिंग देखील ऑफस्टमच्या बाहेरची, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ आणि कव्हरला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, पण चेंडूच्या रेषेत व्यवस्थित बॅटस्विंग पाहायला मिळाली नाही. त्याचमुळे तो डॉट बॉल आलेला आहे. धावसंख्या थांबले 1 वर. राकेश तयार. धीम्या गतीचा बॉल, दुप्पट वेगाने केलाय प्रहार. बॉल थेट जातोय लॉंग सीमारेषा पार. 6 षटकार. कल्याणला अंडर एस्टिमेट करून चालत नाही. कल्याण आपल्या संघाचं कल्याण करण्यासाठी ओळखला जातो आणि आता कुठेतरी रेस घेतली होती राकेश यांनी. ते गती परिवर्तन कामी आलं नाहीये. डॉक्टर नियाज शेख पुन्हा एकदा रात्रीच्या सत्रामध्ये आम्हाला जॉईन झालेले आहेत. खेळाडूंसाठी त्यांची ती सेवा ते देत आहेत. फर्स्ट स्टेज धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते झालेली आहे 7 धावा, 7 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित नियोजित केलेली आहे या स्पर्धेनिमित्त. चला या ठिकाणी टाइमर स्टार्ट झालेला आहे. आता तुमचे 3 चेंडू डिलिव्हर झालेले आहेत आणि तुम्ही 4 मिनिटाचा कालावधी घेतलेला आहे. तर आपण या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष घाला. वारंवार प्रत्येक षटकानंतर मी सूचना तुम्हाला देत राहीन की तुम्ही एका षटकाला किती वेळ घेताय. धावसंख्या 7. चांगला बॉल, अपील, बॅट, पंचांचा डिसिजन आउट. फलंदाज आउट. कल्याणला परतावं लागतंय. धक्का क्रमांक 1 टीम रॉयल मराठा वर्तकनगर. खूप चांगले रिफ्लेक्सेस उभे त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात बिहाइंड द विकेट. आपण रिप्ले मध्ये पाहूया. सरळ सरळ हा आर्मर होता. विकेट किपर सक्रिय, टप्पा पडल्यानंतर बॉल वेग पकडताना पाहायला मिळाला. बॅटची हलकीशी एज आणि त्यानंतर थोडा वेळ पंचांनी घेतला शहानी एक्स्ट्रा करण्यासाठी आणि त्यानंतर फलंदाज बाद घोषित केलेला आहे. कल्याण 6 धावा करून बाद होत आहे. तर थोडीशी सुमार सुरुवात आपण म्हणू शकतोय रॉयल मराठा वर्तकनगर या संघाची. दरम्यान रॉयल स्टर्नर्स कडून एक चांगली सुरुवात राकेश यांची आपण म्हणू शकतोय. एक षटकार जरी आलाय पण त्यानंतर टप्प्यामध्ये बदल करताना बॉलला खूप चांगला पेस त्यांनी दिला. चला या ठिकाणी तर 2 धावांची त्या ठिकाणी पेनल्टी असेल रॉयल मराठा वन साइड साठी, कारण तुमचा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झाला नाही. चला मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा. आपण थांबू नका, मॅच ऑन ठेवायची आहे. चेक. हॅलो मनीष सर, मॅच का थांबली? 30 सर्कलच्या आतमध्ये
प्लेयर असताना नवीन बॅटर यायला हवा, पण 30 सर्कल त्यांनी क्रॉस केली तरी सुद्धा बॅटर नवीन आला नव्हता, त्याचमुळे पेनल्टीची मागणी. ओके चला तर 2 धावांची पेनल्टी असेल. चला 2 धावांची पेनल्टी त्या ठिकाणी पंच देखील लक्ष घालतात त्या गोष्टीवर. वेट चला मॅच ऑन ठेवा. धावसंख्या 7 झालेली आहे. 1 गडी बाद. राकेश सुवर्णा, जुगेश नवीन बॅटर, मागच्या सामन्याचा हिरो. 39 धावा मागच्या सामन्यामध्ये जुगेश यांच्या वतीनं मिळाल्या होत्या. षटकारांचे बादशाह म्हणून आपण मागच्या सामन्यामध्ये जुगेश यांना पाहिलं होतं आणि पाहूया आता तोच रवैया त्यांचा पाहायला मिळतोय का. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटचे. काऊ कॉर्नरला पोहोचतील पण त्यांचा प्रतिकार पडतोय कमी. बॉल थेट काऊ कॉर्नर सीमारेषा पार. येतोय आलिशान षटकार. सहा मिळाले आहेत. 11 धावा आलेल्या आहेत. बघा जुगेशला आपण ड्रायव्हिंग सीटवर बसू देऊ शकत नाहीये. ड्रायव्हिंग सीटवर बसला तर मग त्याला बाहेर करणं थोडंसं कठीण होऊन बसते. पहिल्या चेंडूवर त्याने कुठलीच तमा न बाळगता मागे काय झालंय त्याचा विचार न करता तो षटकार खेचलेला आहे. 6 धावा मिळाल्यात. 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या झाला 1 गडी बाद 13. शेवटचा बॉल असेल. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. राकेश स्ट्रोक साठी जागा ऍडजस्ट केली. बॅकफुटला गेले. स्लॅश करताना बॉलला पाठवलं थेट डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पार. मागच्या सामन्यात सुद्धा जुगेश सुपरस्टार आणि या सामन्यामध्ये सुद्धा तसाच त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपते. रॉयल मराठा वर्तकनगर संघाची धावसंख्या झालेली आहे 17 धावा झालेल्या आहेत. चला ते आपण नक्कीच माहिती मिळाली तर आपण कळवूया पेनल्टी बद्दलची. 1 षटकाचा खेळ संपलाय. 1 गडी बाद 17 धावा. 17 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. बिसाइड्स विकेट जरी डाऊन झालेली आहे कल्याण कुमारची, जुगेश या ठिकाणी सक्रिय झालेला आहे. यश जाधव एक प्रॉफिटेबल ॲसेट आहे रॉयल स्टनरचा आणि पाहूया या ठिकाणी तसा खेळ यशच्या वतीने पाहायला मिळतोय का. दिग्गज संघांना पराभूत करून रॉयल स्टनर्स हा संघ या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. त्याचमुळे अपेक्षा रॉयल स्टनरकडून वाढल्यात. पण या अगोदरचा सामना वर्तकनगर म्हणजे राहुल कश्यप स्वस्तात बाद झाले होते. संघ अडचणीत होता. 2 षटकानंतर 3 षटकात 25 होतात. त्यानंतर अचानकपणे मैदानाच्या आतमध्ये वादळ आलं जुगेश या नावाचं. त्याचमुळे आजची संध्याकाळ तर वर्तकनगर संघाने आपल्या नावावर केलेली आहे. आजची रात्र वर्तकनगर संघ आपल्या नावावर करेल का पाहूया. पहिलं षटक तर नावावर केले. 17 धावा. राहुल कश्यप स्ट्राईक आउट ड्राईव्ह. लेफ्ट हँडेड बॉलर यश जाधव ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. लोवर फुल टॉस होता. पाहिलं होतं की मिड ऑफ आत आहे. खूप चांगलं डोकं चालवलं. बॉलला थेट पाठवलं. वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषा पार. या दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर येतोय चौकार. 4 धावा. निरीक्षण करा आणि पुढे चला. क्रिकेटचं तंत्र हेच सांगते. पहिला फील्ड सेटअप चेक करा की आपण कुठल्या झोन मध्ये बिंदास फलंदाजी करू शकतो आणि तेच मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालं. लोवर फुल टॉस होता आणि मिड ऑफला क्लिअर करण्याच्या उद्देशाने जास्त एलिव्हेशन दिलं नाहीये. फक्त एक नियंत्रित एलिव्हेशन पाहायला मिळालं आणि त्या 4 धावा मिळालेल्या आहेत. रॉयल मराठा संघाला धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावर. सुरुवात चांगली या षटकाची रॉयल मराठाची. धीम्या गतीचा बॉल. तितक्याच तिप्पट ताकदीने बॉलवर केलाय प्रहार. बॉल सरळ जातोय स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार. मिळतील 6 षटकार. लेंथ बॉल आहे आणि लेंथ बॉलवर खूप चांगलं खेळतात राहुल कश्यप आणि तेच पाहायला मिळालं. 2 चेंडूवर 10 धावा वसूल केल्यात. सर्वात स्ट्रॉंग बॉलर जर मीरा भाईंदर परिसरामधला जर असेल यादी बनवली तर टॉप 5 मध्ये यशचं नाव घेतलं जातं आणि आता यशच्याच विरोधात तगडा प्रहार राहुल कश्यप करतोय.
सुरुवात खऱ्या अर्थाने या डावाची केली होती कल्याण कुमारने. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला, ते बाद झाले. जुगेश आले, जुगेशने 2 चेंडूवर 10 बनवल्या आणि आता जुगेशच्या मागोमाग मागच्या 2 चेंडूवर 10 धावा राहुल कश्यप यांच्या नावावर झालेले आहेत. त्यामुळेच खूप चांगली सांघिक शक्ती आपण पाहतोय रॉयल मराठा वर्तकनगर संघाची. धावसंख्या आता वेग पकडते, पोहोचते 27 या आकड्यावर. 27 रन, 1 विकेट के नुकसान पर रॉयल मराठा वर्तकनगर. बॅटर ऑन स्ट्राइक राहुल कश्यप. यश तयार ओव्हर द विकेट. ऑन साइडला स्लॉक स्वीप, क्षेत्ररक्षक अश्विन, वन ऑफ द बेस्ट फिल्डर, सोडणार नाही कॅच, टिपलाय जेल, संपलाय राहुल कश्यपचा खेळ. धक्का क्रमांक 2 रॉयल मराठा वर्तकनगर. याच गोष्टीची आवश्यकता होती रॉयल स्टर्न्सला आणि ती गोष्ट घडलेली आहे. फक्त स्वप्नात चांगलं क्रिकेट खेळून क्रिकेटपटू बनता येत नाही. क्रिकेटपटू बनण्यासाठी मैदानात जावं लागते, मैदानात खेळावं लागते. आणि अश्विन यांनी खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना एक प्राइसलेस विकेट मिळवले. फटक्यामध्ये काहीच चुकी नव्हती, पण उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षण अश्विन यांचं पाहायला मिळालं. आणि आता यशच्या खात्यात विकेट जाते, यशचं पुनरागमन होते विकेटच्या माध्यमातून. सुरुवात थोडीशी ढिसाळ होती, पण त्यानंतर आता वचक दिसते यशची. राहुल बाद झाले, राहुलच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील किरण. दुसऱ्या षटकातले 3 चेंडू डिलिव्हर झालेले आहेत. धावसंख्या झाले 26. 26 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. असो धावा वेगाने वाढतायत. 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण. किरण हा अनुभव आहे आणि अनुभव जोगेशची साथ कशी देतोय ते पाहूया. कारण मागच्या षटकामध्येच आपण 2 षटकार आणि 1 चौकार पाहिला. या षटकात आपण 1 चौकार 1 षटकार पाहिला. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये फलंदाजाचे जे काही निवडक स्ट्रोक आहेत ते धावा देऊन जातात. पूर्ण ओव्हरऑल इनिंग मध्ये 1 डॉट 2 विकेट्स, बाकी प्रत्येक चेंडूवर धावा आलेल्या आहेत. एक जमेची बाजू, एकही व्हाईट बॉल, एकही नो बॉल नाहीये. एक चांगली गोलंदाजी आपण रॉयल स्टर्न्स या संघाची पाहतोय. यश टेरा बॉलिंग मार्कवर लेफ्ट हँडेड बॅटरसाठी. स्ट्रेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. लॉंग ऑनला एक सिंगल मेल. खूप चांगल्या फटक्याची निवड केलेली आहे किरण यांनी. सरळ बॅटचा व्यापार करताना तो कॉन्फिडन्स गेन करण्याचा प्रयत्न करतात, खेळपट्टीवर राहण्याचा प्रयत्न ते करताना दिसत आहेत. धावसंख्या झाली 28. 28 रन्स ऑन बोर्ड. चांगली गती आणि चांगली मती फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळते धावसंख्येला वेग देण्यासाठी. अधूनमधून मोठे स्ट्रोक येत आहेत आणि खरं तर जो खेळाडू तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतोय तो तर षटकार आणि चौकारांसाठीच आज ओळखला जातोय. आज म्हणजे कित्येक वर्षांपासून ओळखला जातोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. यश तयार ओव्हर द विकेट. आवश्यकता नसताना उलट दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला आणि सर्वात मोठी चूक, दांडी गुल, फलंदाज होतात बाद. जुगेश बॅक टू पेव्हिलियन. ज्या फलंदाजाचा वरचष्मा आज दिवसभरामध्ये होता या स्टेडियमवर, तो फलंदाज अशा चुकीच्या फटक्याची निवड करताना पेव्हिलियन बॉक्सच्या दिशेने परताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत. हर्ष जात आहेत बघा. 2 पायांच्या मधून बॉल यष्टी वेद घेताना पाहायला मिळालेला आहे. सुरळीत चालले होतं, सगळं काही व्यवस्थित चाललं होतं, पण यशने एकाच षटकामध्ये 2 विकेट्स मिळवल्या आणि रॉयल स्टर्नरची गाडी रुळावर आणण्याचं काम यशने केलेलं आहे. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हर मधला. आता कुठेतरी एक जल्लोषाचं वातावरण रॉयल स्टर्नर्सच्या पेव्हिलियन बॉक्स मध्ये पाहायला मिळते, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि फलंदाजी करताना आपण वर्तकनगर संघाला कित्येक वेळा पाहिलेलं आहे. 1 to 8 बॅटिंग लाईनअप आहे आणि त्याचमुळे आता त्या बॅटिंग लाईनअपचा उपयोग होईल का पाहूया. या षटकावर आता कंट्रोल पाहायला मिळते, ते म्हणजेच यश जाधवचं. नवीन फलंदाज हर्ष स्ट्राईक एंडला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यश तयार. मध्यम गती गोलंदाज बघा हवेत आहे. अश्विन त्या ठिकाणी बॉल खाली येत आहेत. पुन्हा एकदा फलंदाज चुकतायत. आल्या पावली परत हर्ष बाद होतोय गोल्डन डकवर. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 षटका समाप्तीनंतर 4 गडी बाद 28 धावा. 28 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. टीम रॉयल मराठा वर्तकनगर. चला नो टीम मीटिंग टायमर स्टार्ट आहे. तुमचं टायमर स्टार्ट आहे रॉयल स्टर्नर्स. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. बघा पेनल्टी जर लावली कमिटीच्या वतीनं तर त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, लक्षात घ्या. या ठिकाणी कमिटी मेंबर्स सूचना जी देतील ती तुम्हाला मान्य करावी लागेल. वी आर इन बिग टुर्नामेंट सो रिस्पेक्ट दॅट. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत. दानिश येत आहेत बॉलिंग मार्कवर.
आणि अनिश हे बॅटर तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला दानिश, एका बाजूला अनिश. अनिश साथ देतील किरणला आणि तुमच्या समोर कॉमेंट्री बॉक्स मध्ये मनीष. तिसऱ्या क्रमांकासाठी दानिश येत आहेत. 3 वेगवेगळे गोलंदाज वापरले जात आहेत, जे खूप गरजेचं आहे. वेळ प्रसंगी आपण कुठल्या गोलंदाजाला पुन्हा एकदा बोलवू शकतो. एका गोलंदाजाला 2 षटका हाताळण्याची संधी आहे. पंचांच्या उजवीकडून बॉलर स्टार्ट घेत आहेत दानिश. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडेड बॅटर किरण. किरण यांच्या खात्यात फक्त 1 चेंडू गेला, त्यांनी 1 सिंगल कंप्लीट केली. हर्ष 0वर बाद झाले. जुगेश 10 धावा करून बाद झाले. ड्राईव्ह केलाय, खूप चांगली कव्हर ड्राईव्ह. नेत्रदीपक फटक्याची निवड, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत डीप कव्हरला. बॉल कव्हर करते तोपर्यंत 1 सिंगल कंप्लीट, एका धावेची वाढ आणि खूप वेळानंतर धावफलक पुढे सरसावलेला आहे. धावसंख्या पोहोचते 29 या आकड्यावर. 29 रन्स ऑन बोर्ड. खूप चांगली मॅच रंगेल, यात कुठलंच धुमत नाहीये. दोन्ही संघ तगडे आहेत आणि दोन्ही संघांनी कित्येक ऊन पावसाळे पाहिलेले आहेत. दोन्ही संघ एकमेकांसमोर कित्येक वेळा खेळलेले आहेत. एकमेकांच्या खाणाखोणात माहित आहेत, एकमेकांचे स्ट्रॉंग झोन माहित आहेत. त्याचमुळे हा सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत खूप चांगला रंगेल ही अपेक्षा शाश्वती. हलक्याने कट केले क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला. इनफिल्डच्या आतमध्ये 1 सिंगल होते कंप्लीट, एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर पहिल्या षटकावर अधिराज्य होतं, ते म्हणजेच रॉयल मराठाचं. धावसंख्या त्या षटकामध्ये होती 17. दुसऱ्या षटकामध्ये यश आले. यशची सुरुवात थोडीशी सुमार झाली, पण त्याने फक्त केल्या 11 खर्च आणि 3 विकेट्स मिळवल्या. आणि त्यानंतर दानिश आले. दानिशने आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 सिंगल्स, म्हणजे खूप चांगला चढता आलेख गोलंदाजाचा पाहायला मिळाला या डावामध्ये. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव मिळेल, एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते आता 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन बोर्ड. वेग भन्नाट आहे दानिशच्या गोलंदाजीमध्ये, त्यात कुठलंच दुमत नाहीये, पण कधी कधी कंट्रोल आवश्यक आहे. आणि लाईन जर व्यवस्थित मेंटेन झाली तर त्या गोष्टीचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. लाईन, लेंथ, पिचिंग या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत गोलंदाजीसाठी. दानिश तयार. ब्लाइंड स्ट्रोक होता, तितकासा प्रॉमिसिंग नाहीये. मैदानाच्या आतमध्ये फक्त अश्विन अश्विन अश्विन. ज्या ठिकाणी अश्विन त्या ठिकाणी झेल पूर्ण होईलच. फलंदाज बाद होतोय किरण. धक्का बसतोय 5वा टीम रॉयल मराठा वर्तक नगरला. नक्की झालंय का? इतका चांगला संघ, आक्रमक फटक्यांची निवड वारंवार होते, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुद्धा डीप मध्ये तितकंच प्रॉमिसिंग राहिलेलं आहे. आणि त्याचमुळे रॉयल स्टर्नर्स या संघाची या डावाची सुरुवात तितकीशी चांगली राहिली नाही, पण आता चांगलं मध्यांतर घडते. एक चांगली गोलंदाजी आपण पाहिली. यशची त्यामाग दानिश सुद्धा सक्रिय झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. राधे पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. 7व्या क्रमांकावर राधे जात आहेत. सुरुवातीचे फलंदाज बिकट अवस्थेतून जाताना पाहायला मिळाले. सुरुवातीच्या तिघांनी 1-1 षटकार खेचला, त्यापैकी दोघांनी 1-1 चौकार खेचला, पण त्यानंतर किरण हे 2 धावा करून बाद झाले. हर्ष 0वर बाद झाले. अनिश 1 वर खेळत आहेत आणि राधे हे नवीन फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडला एक आत्मविश्वास संचारलेला आहे रॉयल स्टर्नरच्या क्षेत्ररक्षकांमध्ये, कारण एक गोलंदाज चांगली कामगिरी करत असताना, क्षेत्ररक्षकांची मदत मिळत असताना आता इतर क्षेत्ररक्षक देखील सक्रिय भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत. पण आता दडपण वाढत चाललेलं आहे रॉयल मराठा वर्तकनगर संघावरचं. ते दडपण बाजूला सारण्यासाठी 1-2 मोठे स्ट्रोक आवश्यक आहेत, आणि जर ते याच षटकामध्ये आले तर पुढच्या 2 षटकांचा खेळ काही अंशी सोपा जाऊ शकेल रॉयल मराठा संघासाठी. हलक्या त्याने बॉलला प्लेस केलंय. क्षेत्ररक्षक नाहीये. मिड विकेटला डीप मधून पुढे तोपर्यंत 1 सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न चालवला जातोय, पण नकार आलेला आहे, कारण या अगोदरच नुकसान झालेलं आहे. त्याचमुळे आता ते नुकसान भरून काढायचं असेल तर खेळपट्टीवर थांबावं लागेल. तोच पवित्रा फलंदाज घेतात. 1 सिंगल मिळते, एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. निमा संघ पेव्हलियन बॉक्सच्या दिशेने. अजूनही बघा प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला दादोजी कोंडदेव स्टेडियमवर पाहायला मिळेल, कारण कित्येकांचा जीव की प्राण आहे क्रिकेट. सरळ बॅटचा वापर. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफचा. राफत आहे त्या ठिकाणी, ते कमी पडतात. बॉल सीमारेषा पार. 4 चौकार. रिफ्लेक्सेस आहेत, प्रयत्न आहेत, पण बॉलचा बाउन्स देखील ओळखणं गरजेचं आहे. जेव्हा बॉल बाउन्स घेतो तेव्हा तुम्हाला व्यवस्थित बॉडी बॅलन्स राखायचा असतो बॉलवर पोहोचताना. पण त्या 4 धावा मिळालेल्या आहेत. मच निडेड बाउंड्री फॉर टीम रॉयल मराठा वर्तक नगर. 4ची वर. धावसंख्या 36. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. आणि या ठिकाणी बघा ना, अनिश यांनी ती धडधाकड शरीरयष्टीचा वापर कसा करायला हवा ती पद्धत दाखवलेली आहे, आणि 100% बॅटचा फेस ओपन करून तो स्ट्रोक जनरेट केला.
ऑफ्टनच्या बाहेर सरकल्या स्ट्रोक खेळताना. बॉल तर मागे पोहोचलाय शॉर्ट लेगला. लेग बायची एक धाव मिळेल. एका धावेची वाढ होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 37 धावा. 37 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. काय सांगाल या सामन्याबद्दल? एक गाव एक संघ फॉर्मॅट मधला हा सामना आपण पाहतोय आणि दोन्ही संघांनी कित्येक दिग्गज संघांना पराभूत करून ही फेरी गाठलेली आहे. मनीष, ये मुकाबला बहुत महत्वपूर्ण रहेगा वर्तक नगर और खास करके रॉयल स्टनर मीरा रोड को, क्योंकि 2 ओवर का खेल अभी भी आना बाकी है। और जैसे कि आपने सवाल पूछा था, मैंने रॉयल स्टनर को बहुत बार देखा है अपसेट करने में माहिर खिलाड़ी। उनके पास बहुत अच्छी टीम है और सामने वाली जो टीम है बहुत बड़े खिलाड़ी जब होते हैं तो और निकल कर आते हैं। बहुत बार मैंने ठाणे में देखा है रॉयल स्टनर टीम को, और वर्तक नगर रॉयल मराठा की टीम भी बहुत तगड़ी है। लेकिन अश्विन की जो फील्डिंग इस मुकाबले में रही है काबिल तारीफ रही है। कमाल की फील्डिंग करते हुए अच्छे कैचेस लगे, क्योंकि दूधिया रोशनी में जब आप एक बार फिर फील्डिंग करने के लिए जाते हैं तो गेंद को आखिर तक देखना होता है, एक बार फिर अच्छे शरीर का संतुलन बनाना होता है। तो बढ़िया प्रदर्शन अभी तक रहा है। वो गेंदबाज के तौर पर गेंदबाज अपने बॉलिंग मान पर तैयार। अश्विन ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, लॉन्ग ऑन बॉल की तरफ खिलाड़ी तैनात है। एक रन लेने का मौका, दूसरे के लिए पलट गए। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी। रन तो आपको बनाने पड़ेंगे। वन साइड वर्तक नगर रॉयल मराठा टीम, एक तरफ रॉयल स्टनर मीरा रोड की टीम है। दोनों टीमें बहुत ही बेहतरीन प्रदर्शन करने के लिए तैयार, लेकिन फिलहाल इस पर दबाव बनाने का प्रयास गेंदबाजों द्वारा। स्कोर आगे बढ़ता हुआ जहां पहुंचा है 39 रन। अश्विन गेंदबाजी कर रहे हैं। और फुल लेंथ गेंद थी, आंसर पर खेलना चाह रहे थे। गेंदर बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। वाइड यॉर्कर कारगर साबित होता है। अश्विन के पास वो काबिलियत है। यंग खिलाड़ी है, नौजवान ऑलराउंडर खिलाड़ी। बल्लेबाज राधे और अनिश बिल्कुल इस वक्त मैदान के अंदर। टूर्नामेंट के आयोजन करता आपके स्क्रीन पर नजीमुल्लाह साहब। बहुत ही बेहतरीन आयोजन, एक अच्छा प्लेटफॉर्म नौजवान खिलाड़ियों के लिए। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, आंसर पर गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन की तरफ खिलाड़ी मौजूद है। मिड ऑन क्षेत्र में गेंद को रोका गया, एक रन लेने का मौका और इसे सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ रहा है। दोनों बल्लेबाजों को साझेदारी बनाने की जरूरत है। दूसरी तरफ अगर देखें तो आपके पास गेंदें ज्यादा नहीं है, तो आज इस मुकाबले में रॉयल स्टनर मीरा रोड के खिलाड़ियों ने बहुत अच्छा प्रदर्शन जरूर किया है। और आपके पास गेंदें ज्यादा नहीं है तो कम से कम 3 या 4 बड़े स्ट्रोक खेलने की जरूरत है बल्लेबाजों को। राधे एक और एक एंड पर अनिश डटकर बल्लेबाजी कर रहे हैं। फील्डिंग की जमावट के फ्लाइंग स्वीप गली पॉइंट स्ट्रक कवर, एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ क्षेत्र में और फिर 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर, 3 खिलाड़ी दायरे के अंदर है। ऑन साइड पर 3 खिलाड़ी इस वक्त बाउंड्री लाइन पर और 1 खिलाड़ी दायरे के अंदर। 4 खिलाड़ी ऑन साइड पर बल्लेबाज राधे के लिए। ओहो, टिप ऑफ टाइम के बाहर ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, मन बना के खेलने की कोशिश। अच्छी गेंदबाजी अश्विन द्वारा। आज उच्च कोटि की फील्डिंग अश्विन ने की है और उसका भी फायदा इनको मिल रहा है। अच्छे रिदम के साथ गेंदबाजी कर रहे हैं और स्कोरबोर्ड देखिए धीमी रफ्तार के साथ आगे बढ़ रहा है। ज्यादा एक बार फिर खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं अश्विन। राधे ऑन स्ट्राइक, लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन मैदान के अंदर लंबे रनअप के साथ भागते हुए। हवा में खेलते हुए, हवा में गेंद लॉन्ग ऑन पर, खिलाड़ी गेंद के नीचे, शानदार कैच। अश्विन ने लिया विकेट। यश ने बाउंड्री लाइन पर अच्छा कैच लपका। यश यादव, ये भी एक ऐसे खिलाड़ी है जिनके ऊपर कैमरा रहेगा। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हैं और पिछले 4-5 सालों से प्रभावित किया है। बड़े मंच पर जाके अच्छा प्रदर्शन करने वाले खिलाड़ी, लेकिन दबाव जो है ना बल्लेबाजों के ऊपर बढ़ रहा है। और बिग बैश में बहुत अच्छा प्रदर्शन किया था। यश यादव का प्रदर्शन कमाल का रहा। चैंपियन बनी थी टीम ठाणे स्ट्राइकर। युवा नौजवान खिलाड़ियों के लिए बहुत अच्छा मंच था।
प्रमुख गेंदबाज के तौर पर अश्विन तैयार, नए बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। विकी अभी तक अगर देखें तो 6 विकेट खो दिए हैं। सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन अश्विन द्वारा। विकी ऑन स्ट्राइक, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी। और स्विंग एंड मिस, ब्यूटीफुल बॉलिंग। देखिए डगआउट में तालियों की आवाज आ रही है, समर्थन मिल रहा है रॉयस्टर मीरा रोड टीम के लिए। अश्विन की जबरदस्त गेंदबाजी, फील्डिंग के साथ गेंदबाजी में बिल्कुल निखर कर आए हैं आज अश्विन। और देखिए गेंदबाजी टिप्पा ऑफ टाइम के बाहर, ऑन साइड पर खेलने का ताकत का इस्तेमाल करें, टाइमिंग के ऊपर निर्भर नहीं, गेंद को नहीं देख रहे हैं, गेंद को पढ़ना बहुत जरूरी। निर्णायक ओवर का खेल, 4 ओवर 40, 6 विकेट के नुकसान पर प्रेशर वन साइड वर्तक नगर के ऊपर है। कम से कम 50 के पार जाने की जरूरत है। 6 विकेट आपने खो दिए हैं, तो कम से कम अगर 50 के पार जाएंगे तो बिल्कुल मजा आएगा। क्योंकि एक एंड पर आप देख रहे हैं तो रॉयल स्टरर की जो टीम है बहुत तगड़ी टीम है, प्रतिभाशाली खिलाड़ी मैदान के अंदर। निर्णायक ओवर, दानिश, 2 बल्लेबाज, एक तरफ अनिश को आप देख रहे हैं तो दूसरी तरफ से विकी को मौका मिला है नंबर 8 पर बल्लेबाजी करने के लिए। 6 गेंदों का खेल इस पारी में शेष। कॉम बॉक्सिंग से गेंदबाजी करने, गेंदबाज अपने बॉलिंग मार पर तैयार। दानिश लेग स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा और मिस्टर रेस्टा से स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 41 रन। गेंदबाज दानिश के पास अगर देखें तो बहुत काबिलियत बिल्कुल है, उसमें कोई संदेह नहीं है, लेकिन अब यहां से गेयर चेंज करने का समय आ गया बल्लेबाजों के लिए। अनिश ने थोड़ा सा समय जरूर लिया, बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है, बड़े स्ट्रोक खेलने वाले माहिर खिलाड़ी। दानिश की अगली गेंद, ऑन साइड पर करेक्ट शॉट, डीप मिड विकेट, बाउंड्री लाइन के बाहर। बल्लेबाज का कहर, इस गेंद के ऊपर 6 रन की मोहर। अच्छा स्ट्रोक था, जैसे कि गियर चेंज करने का समय आ गया है। बेहतरीन टाइमिंग, अपने समय लिया, एक बार फिर आंखें जम चुकी हैं और टिप्पा खाने के बाद देखिए थोड़ा सा उछाल था, बैकफुट में बल्लेबाज तैयार थे, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ गेंद को पुल किया और पुल पावरफुल था, सक्सेसफुल, अच्छी बल्लेबाजी। स्कोर अगर देखें तो आगे बढ़ता हुआ जहां पहुंचा, टोटल अगर देखें तो 47 रन। दानिश अपने बॉलिंग मार पर तैयार। एक्शन रिप्ले में देखिए क्या जबरदस्त बल्लेबाजी इन्होंने की थी और शानदार बल्लेबाजी करते, बड़ा स्ट्रोक। ये अच्छी गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ा ऑफ टाइम के बाहर जाते हुए गेंद ऑन साइड पर खेलना चाह रहे थे मैदान के अंदर, वैसे तेरी मेरी चल रही है। नॉन स्ट्राइक रेंज से बल्लेबाज अनिश के साथ चर्चा करने के लिए आ रहे हैं। चर्चा भी होनी चाहिए लेकिन ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है तो खर्चा होता है। रायगढ़ और ठाणे के बीच बहुत बड़ा मुकाबला कल 9 बजे शुरू हो जाएगा। नजीमुल्ला ट्रॉफी 2024 आप देख रहे हैं और जो दर्शक हमारे साथ आज जुड़े हुए हैं, मैं आपके लिए एक बार फिर एक इंपॉर्टेंट बात बताने जा रहा हूं। गेट नंबर 1 के बाहर बहुत सारी गाड़ियां आपने पार की है और मैं आपको दरख्वास्त करना चाहूंगा वहां से आपको वो सारी गाड़ियां हटानी पड़ेगी, नहीं तो बिल्कुल आपकी गाड़ी टोचन हो सकती है। बिल्कुल यहां से गेट नंबर 1 पर, गेट पर आपने गाड़ियां एक बार फिर बहुत सारी हैं। गेट नंबर 1 पर अगर देखें तो उनके उसके सामने शमशान भूमि है और उनके सामने मतलब उस शमशान भूमि के सामने बहुत सारी गाड़ियां आपने पार की है, तो मैं आपको दरख्वास्त करूंगा वहां से आपको वो सारी गाड़ियां हटाने पड़ेगी। प्लीज रिक्वेस्ट है आपके लिए। काफी ऑफ टाइम के बाहर जाके गेंद को स्क्वायर लेग की तरफ खेल दिया, खिलाड़ी बॉर्डर पर मौजूद है, 1 रन लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर बिल्कुल आगे बढ़ रहा है। दानिश के खिलाफ एक अच्छा स्ट्रोक जरूर खेला गया था, उसके बाद में कमबैक करने का मौका मिला। स्कोर अगर देखें तो 51-51, 50 के पार तो बिल्कुल चले गए हैं आज वन साइड वर्तन नगर, क्योंकि ये आंकड़ा पार करना बहुत जरूरी है सामने वाली टीम के ऊपर मनोबल एक दबाव बनाने के लिए। अनिश आपके स्क्रीन पर, दानिश गेंदबाजी करने का तैयार, ऑफ साइड पर फ्लैंक स्लिप, गली पॉइंट, इस ट्रैक का बाद एक रॉन्ग ऑफ साइड पर 5 खिलाड़ी तैनात, ऑन साइड पर 4 खिलाड़ी। ऑफ टाइम के बाहर गेंद खेलने का कोई प्रयास नहीं है, वाइड बॉल का इशारा, स्कोर 52-52।
दादूजी कुंडेब स्टेडियम में आज बहुत ही जबरदस्त माहौल यहाँ बना हुआ है। काफी सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं। नजीमुल्लाह ट्रॉफी 2024 का आज का 8वां दिन। कल 9 बजे ठाणे और रायगढ़ के बीच एग्जीबिशन का बहुत ही बड़ा मुकाबला, बड़ा मंच, बड़े सितारे इस मंच पर आएंगे अपने जलवा दिखाने के लिए। दोबारा ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है। वाइड बॉल आंखों से दूर रखने की कोशिश। देखिए इनके जहन में क्या चल रहा है। वो बड़ा स्ट्रोक आया था डीप मिड विकेट बॉडी लाइन की तरफ, एक दर्शनीय स्ट्रोक खेल दिया था बल्लेबाज अनिश ने, तो इसीलिए देखिए काफी ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी कर रहे हैं। छठे 7वें स्टंप की तरफ गेंदबाजी करने की कोशिश गेंदबाज दानिश द्वारा। स्कोर अगर देखें तो रन संख्या टोटल बन गया है 53 रन। 53 रन 6 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए वर्तक नगर की टीम, वन साइड वर्तक नगर की टीम है जो एक बहुत अच्छी टीम है, अच्छा संतुलन बना हुआ। सामने अगर देखें तो रॉयल स्टर्न मीरा रोड की टीम। इस बार सीधे बल्ले से अच्छा स्ट्रोक, खिलाड़ी बॉल पर मौजूद ली है, कैच आउट। लॉन्ग पर सुंदर फील्डिंग, आखिरी गेंद पर विकेट। अनिश बैक टू द पेबल चले गए हैं। 5 ओवर का खेल, 5 ओवर में रन संख्या टोटल बन गया है 53 रन। 54 रनों का लक्ष्य रॉयल स्टर्न मीरा रोड के सामने, लेकिन और बिल्कुल 2 रन की पेनल्टी आपको नहीं भूलनी है। वन साइड वर्तक नगर टीम के लिए 2 रन की पेनल्टी है, तो टोटल एक बार फिर 53 था, 2 रन की पेनल्टी, स्कोर हो गया 51। टारगेट 52 रनों का रहेगा। और फिलहाल बहुत महत्वपूर्ण मुकाबला ये 51 7 विकेट के नुकसान पर। तो 52 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। ये मुकाबला बहुत इंटरेस्टिंग हो जाएगा। दूसरी पारी में बहुत इंपॉर्टेंट है, लेकिन चलते सीधा एक बार फिर टॉस फास्ट में हमारे साथ जुड़ रही है हमारी को एंकर रेशमा मयेकर। थैंक यू सो मच। नमस्कार, आदाब, केम छो, कैसे काय, वनक्कम and a very warm welcome to Nazimullah Trophy 2024. I'm your host रेशमा मयेकर और फिर से एक बार मैं आप सभी का तहे दिल से स्वागत करती हूँ। चलिए नेक्स्ट मैच के टॉस की तरफ बढ़ते हैं। हम बुलाना चाहते हैं दोनों ही टीम के कप्तानों को। आरसीसी राबोडी वर्सेस एकविरा पॅकर्स दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आमच्या सोबत जॉईन व्हायचं आणि सोबतच आपले मान्यवर माननीय श्री प्रदीप वैती, जनाब मोहम्मद शमी, सिराज सारंग आणि जाफिर हुसैन सगळ्या मान्यवरांना विनंती असेल की सगळ्यांनी जॉईन व्हायचंय। अ वेरी वॉर्म वेलकम टू ऑल आवर डिग्नेटरीज, सभी का स्वागत है। थैंक यू सो मच फॉर कमिंग। और एक बार टॉस कॉइन दिखाना चाहती हूँ। कॉइन के एक साइड पर आपके पास है टेल और कॉइन के दूसरे साइड पर आपके पास है हेड। तो आपको हेड या टेल ये कॉल करना है। सर प्लीज डू दी ऑनर। हु इज गोइंग टू कॉल? एकविरा पॅकर्सचा कॉल असेल सर। यस, टेल इज अ कॉल and let's see what it is. Tell it is. Thank you so much to all our dignitaries. आप यहाँ पर आए, आपका कीमती समय हमें दिया, इसके लिए तहे दिल से शुक्रिया। Thank you so much. Thank you so much, sir. Thank you. Okay, so now we have Ekvira Packers and RCC Rabodi. बघा, मला असं वाटते अगदी अटीतटीचा सामना होणार आहे, कारण की जेवढे समर्थक एकविरा पॅकर्स साठी येणार आहेत तेवढेच समर्थक राबोडी साठी सुद्धा येणार आहेत। पण सगळ्यात आधी नाणेफेक जिंकून काय घेण्याचा निर्णय असेल? सर्वप्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू, फिल्डिंग करू आम्ही।
फील्ड फर्स्ट कसं वाटतंय? खेळताना मजा येते की नाही? खेळताना खूप मजा येते, आनंद येतोय. माननीय नजीब मुल्ला साहेबांचे मी आभार मानतो की आमच्या राबोडीतले नगरसेवक आहेत, टॅलेंटेड नगरसेवक आहेत. ठांबापामधले सर्वोत्कृष्ट उच्च शिक्षित नगरसेवक मी मानतो आणि माझे प्रथम गुरु पण मी त्यांना मानतो. माननीय मी नजीब मुल्ला साहेबांचे भरपूर आभार मानेन की ठाण्यामध्ये एवढी मोठी स्पर्धा ही मुंबईमध्ये नाही तर ठाण्याच्या बाहेर आत्तापर्यंत झालेली आहे. तर मी सर्वप्रथम त्यांचे हार्दिक आभार मानेन की राबोडीच्या मुलांना व पूर्ण ठाण्याच्या मुलांना व मुंबईच्या टोटल मुलांसाठी एक सुंदर प्लॅटफॉर्म त्यांनी आयोजन इथे करण्यात आलं, त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानेन. क्या बात है, क्या बात है. धन्यवाद, पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि राबोडी संघाचे संघनायक मेन इन ब्लू आपल्या सोबत आहेत आणि मला असं वाटतं जिस तरह से आपको लास्ट मैच में आपकी पूरी ऑडियंस यहाँ पर आई हुई थी, आपके फैन फॉलोअर्स, आपके सपोर्टर्स यहाँ पर आए हुए थे, अभी अगर उन्हें कुछ कहना है तो क्या कहेंगे? जैसे मैंने बताया था पहले भी कि राबोडी को सपोर्ट जितना पब्लिक करती है टीम को, उतना मैंने शायद किसी और को देखा नहीं सपोर्ट करते हुए. जब हम लोग फर्स्ट साल खेल रहे थे नजीब मुल्ला ट्रॉफी 2008 में, तो हर मैच के बाद हम लोग की पूरी पब्लिक स्टेडियम में आ जाती थी. मतलब इतना क्रेज़ है राबड़ी की पब्लिक को. और मैं सबको थैंक्स बोलना चाहता हूँ कि जिन जिन लोग ये मैच देखने के लिए आए हैं, और इंशाल्लाह ये मैच बहुत अच्छा होगा. क्या बात है, हम यही चाहते हैं पैसा वसूल मैच हो जाए. दोनों ही टीम्स को ये फ्राई किंग्स के वाउचर्स, जाइए मस्त में बर्गर खाइए, पेप्सी पीजिए, फ्रेंच फ्राइज खाइए और साथ में हमें भी लेकर जाइए. Thank you so much. Now, ladies and gentlemen, news from the toss box. Equira Packers won the toss and choose to field first. भागेंगे, दौड़ेंगे, चलेंगे हमारे कमेंट्री पैनल के पास. Over to you, commentary box. चला, या ठिकाणी एक षटकार आलाय पण त्यामागे विकेट सुद्धा आलाय. बघा, सर्व मी माझ्या लाडक्या क्रीडा रसिकांना विनंती करतोय, बाजूला स्मशानभूमी आहे, त्या ठिकाणी कोणी बाईक्स पार्क केली असेल मुख्य प्रवेशद्वाराजवळ तर त्या बाईक्स बाजूला करायच्या आहेत प्लीज. पार्किंगसाठी जागा आहे. आपण व्यवस्थित जर त्या ठिकाणी बाईक पार्क केल्या असतील तर आपण आपल्या स्टेडियमच्या बाजूला एका रांगेत बाईक पार्क करायची. आता पार्किंगसाठी जागा झालेली आहे. तर प्रतिउत्तर मिळणार आणि 100% मिळणार ते मिळालेले आहे रवी बुंबक यांच्याकडून. रवी बुंबक मागच्या सामन्यामध्ये महागडे ठरले होते, पण त्या गोष्टीचा विचार न करता आपण एक कन्सिस्टंट बॉलर आहोत त्याची प्रचिती या सामन्यात पाहायला मिळाली. आमिर ज्याने अर्धशतक ठोकलेलं आहे या स्पर्धेमध्ये, त्यांना परतीचा प्रवास करण्यासाठी रवी बुंबक यांनी प्रवृत्त केलेले आहे. उबेद नवीन फलंदाज, स्ट्राइक एंडला उबेद खान, नॉन स्ट्राइक एंडला अराफत. नेक्स्ट बॉल रवी बुंबक, राईट आर्म ओव्हर द विकेट. प्लेसमेंट चांगली आहे. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये एक सिंगल कंप्लीट. यालाच म्हणतात एक सिस्टमॅटिक क्रिकेट. कारण या अगोदर एक मोठा धक्का रॉयल स्टर्न संघाला लागलेला आहे आणि त्या धक्क्यातून सावरण्यासाठी थोडा वेळ घ्यायला हवा आणि तोच वेळ उबेद खान घेताना पाहायला मिळेल. सिंगल कंप्लीट केली. स्ट्राईकवर आता अराफत यांना आणलं. अराफत सुद्धा एक चांगले ग्राउंड हिटर म्हणून त्यांना ओळखलं जातं. पण एका अगोदर रवी बुंबक वर्तक नगर एक्सप्रेस आज कशी धावते ते पाहूया. स्ट्रेट ड्राइव्ह मिड ऑफला बीट कर राहुल कश्यपला चकवत बॉल सीमारेषा बाहेर मिडल 4 चौकार. षटकार, विकेट, सिंगल, चौकार. जसं आपण पहिल्या डावाच्या पहिल्या षटकात पाहिलं तसंच कुठेतरी चित्र आता या दुसऱ्या डावाच्या पहिल्या षटकात पाहायला मिळते. योगायोग म्हणाला की ऑप्शनच्या बाहेरचा बॉल फुल लेंथ बॉल होता. ड्राईव्ह केल्या बॉलला आणि जितकं एलिव्हेशन हवंय पॉवर प्लेच्या षटकामध्ये चौकार जाण्यासाठी तितकंच एलिव्हेशन अरफातने दिलं या चेंडूला आणि 4 धावा आपल्या संघासाठी वसूल केलेल्या आहेत. धावसंख्या पोहोचते 11 या आकड्यावर. 11 धावा 1 गडी बाद. थर्ड या संघाच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर ऑन साइडला मिड ऑन, स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. जागा बनल स्ट्रोक साठी खूप चांगली स्क्वेअर ड्राईव्ह. चेस त्या ठिकाणी मोठा आहे. फलंदाजाला दुसऱ्या धावेसाठी संधी मिळते आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2ची वाढ, 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ झालाय. आज रवी यांचा दिवस किंवा रवी यांची रात्र नाही असं पाहायला मिळते, पण त्यांच्याकडे वेग आहे. पण आता पुढच्या चेंडूवर जर विकेट आला तर मागच्या सर्व चुका माफ. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 13 धावा, 13 रन्स ऑन बोर्ड. प्रत्येक बॉलवर काही ना काही लिहिलेलं आहे. डॉट सोडलं तर आणि वाईड सोडला तर. आता वाईड तोय
लेग स्टंपच्या खूप जास्त बाहेरून हा चेंडू ट्रॅव्हल होताना या आकड्यावर सिंगल, डबल, सिक्सर, फोर या सर्व गोष्टी तुम्हाला या पहिल्या षटकात पाहायला मिळालेल्या आहेत, जे खूप आवश्यक आहे. विकेट सुद्धा पाहायला मिळालेला, वाईट सुद्धा आलाय. इव्हेंटफुल ओव्हर हे दोन्ही संघासाठी होते. रॉयल स्टर्नर्स कडून एक चांगली स्टार्ट आबिर यांनी मिळवून आडवे बडणे खेळलेत. बॉलच्या बाउन्सचा अंदाज न घेता बॉडी लाईन अटॅक, बॉल थोडासा खाली राहिला. अनइव्हन बाउन्सेस आहे, जसं आपण खळपट्टीचं विश्लेषण सकाळी केलं की संध्याकाळी फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळतो, पण मध्यरात्री गोलंदाज सक्रिय होतात, तेच पाहायला मिळालेलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 14. आवश्यकता आहे अजूनही 38 धावांची. बॉल शिल्लक असतील 24 चेंडू, 38 धावांची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. नो सोशल डिस्टन्सिंग इन ग्राउंड. त्या ठिकाणी तुम्ही जितकं वेळ द्याल इतका वेळापत्रकाला वेळ लागेल, आणि म्हणूनच बघा यानंतर अजूनही काही मॅचेस शिल्लक आहेत. बघा ठाणे वर्सेस रायगड एक्झिबिशन मॅच उद्या रात्री ठीक 9 वाजता. ठाण्याचे कॅप्टन केतन आणि रायगडचे कॅप्टन विश्वजीत. तर एक हाय व्होल्टेज सामना तुम्हाला उद्या 9 वाजता पाहायला मिळेल. सेलिब्रिटी मॅचेस देखील असणार आहेत, त्याचे अपडेट देखील आम्ही तुम्हाला बदल्या काळामध्ये देऊ. तुर्तास हा सामना रंगतदार होतोय, म्हणून सामन्याकडे लक्ष केंद्रित करू. नवीन गोलंदाज विकी, ज्यांनी गेल्या सामन्यामध्ये 2 षटकं हाताळले होते आणि विकीच्याच षटकामध्ये ते पुनरागमन केलं होतं रॉयल मराठा या संघाने. पाहूया या षटकात विकीच्या वतीनं तसाच खेळ आपल्या संघाला फायदा देणारा होतोय का. स्ट्राईक एंडला उबेद, ज्यांनी पहिल्या चेंडूवर एक सिंगल कंप्लीट केली, थोडा कॉन्फिडन्स गेन करण्याच्या उद्देशाने तो त्याचा प्रयत्न, आणि आता दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर ते स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. राईट हँडेड बॅटर टू अटॅक और डिफेन्स. फुल टॉस बॉल, त्या बॉलवर केला प्रहार. बॉल जातोय लॉंग लेग सीमारेषा पार, मिळतोय 6 धावांचा जॅकपॉट नो बॉलवर. याच गोष्टीची तर गरज नव्हती. सुरुवात दुसऱ्या षटकाची भीमरने झालेली आहे. 7 धावा मिळत आहेत, धावसंख्या 21. मान्य करतो की चेंडूचं फर नवीन असते, व्यवस्थित ग्रिप करायला जमत नाही, पण तुम्हाला तो अनुभव प्राप्त करावा लागेल सरावाने. पुढचा बॉल फ्री हिटचा असणार आहे. मुक्त फटका खेळण्याची संधी आता मिळते उबेद यांना. धावसंख्या झाली रॉयल स्टर्नरची 1 गडी बाद 21. वेग मिळतोय, हा वेग थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. वर्तकनकला ऑफस्टोच्या बाहेर पोहोचले, फ्री हिटच्या बॉलवर फ्री झाले आणि बॉलला उडवलंय मिड विकेट सीमारेषा पार. कडवा प्रहार आणि दनादर फलंदाजी आता पाहायला मिळते. मुन्नाची बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या 27. 27 रन्स ऑन बोर्ड. जबाबदारीची जाणीव आणि जबाबदारीचा अभ्यास आता उबेदचा पाहायला मिळतोय. खूप चांगली जबाबदारी ते आपल्या संघाची निभावतायत. आज संध्याकाळी नक्कीच एक चांगला सराव त्यांनी वन साइड वर्तकनगर संघाचा केला असावा. वेगवेगळ्या युट्यूबवर तुम्ही एकमेकांचा अभ्यास पाहू शकता, एकमेकांचा खेळ पाहू शकता, आणि तेच या ठिकाणी कदाचित करून आला असावा. मुन्ना हलक्याने बॉल ऑन दी अप खेळलंय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरचे, त्यांना चकवत बॉल मागे जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. सर्व काही सुरळीत चाललंय, त्याचमुळे आता घाई गडबड करण्याची गरज नाहीये. तोच हेतू आता मुन्ना यांचा पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते 28 या आकड्यावर. 28 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. रॉयल स्टर्नरची एक चांगली सुरुवात दुसऱ्या डावाची. 52 धावांचा पाठलाग करताना विकी अजूनही तो अप्रोच त्यांचा विकेट घेण्याप्रती. पुन्हा एकदा हलक्यातून ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत, डीप कव्हरला पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 29 या आकड्यावर. पहिल्या 2 चेंडूवर आपण जर पाहिला तर 2 षटकार, म्हणजे पहिल्या एका चेंडूवर आपण म्हणूया, कारण पहिला बॉल हा नो होता, पुढचा बॉल जो लिगल होता त्यावर षटकार आला, म्हणजे एका चेंडूवर 13 धावा मिळालेल्या आहेत टीम रॉयल स्टर्नर्सला. आणि त्याच वेळेला जवळपास तो दबदबा मैदानाच्या आतमध्ये उभे त्यांचा पाहायला मिळतोय. पण पाहूया विकी यांचा अप्रोच. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल छेडण्याचा प्रयत्न केला नाही. व्हाईट बॉलची एकदा वसूल केली, एकदा वाढेल. धावसंख्या पोहोचत 30 वर. आता 22 धावांची गरज आहे आणि चेंडू असतील 21. 30 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 22 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 21 बॉल्स. हलक्या हाताने बॉलला चॉप केले. 1 धाव मिळेल. एका धावेची वाढ. एका धावाच्या वाढीनं धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते 31 वर. बघा समजणं हे खूप गरजेचं आहे. टार्गेटचा पाठलाग कसा करायला पाहिजे आणि कधी व्हायला पाहिजे.
जेव्हा खराब चेंडू होते त्या चेंडूवर प्रतिघात करताना धावा वसूल करायच्या आणि त्यानंतर जेव्हा चांगले चेंडू येतात त्यावर आरामात सिंगल डबल खेळ पुढे न्यायचा. तोच आविर्भाव आता फलंदाजांचा पाहायला मिळतोय. फुलेंचा बॉल होता खोलवर टप्प्याचा, हलकस एलिव्हेशन, बॉल पोचतो मिड ऑनला, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. एक सिंगल कंप्लीट, एका धावेची वाढ, धावसंख्या पोचते 1 गडी बाद 32. 32 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ विकेट. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. या षटकामध्ये 18 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज विकी यांनी. खूप जास्त महाग गोलंदाज ठरलेले आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये रवी मुंबक आले. रवी मुंबक यांना सुद्धा तेवढी लय सापडली नाही, पण आता विकी हे सुद्धा त्याच रांगेत जाऊन बसतायत. इकॉनॉमिकल नाही तर एक्सपेन्सिव्ह गोलंदाज या यादीमध्ये. चांगला बॉल ऑप्शनच्या बाहेरचा, शफल झाले होते खेळण्यासाठी. 2 मोके मिळाले होते धावचीच्या स्वरूपात बाद करण्याचे. 1 धाव मिळते, 33 धावा धाव फलकावर, 1 गडी बाद. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 19 ची, चेंडू शिल्लक आहेत 18. 18 चेंडू 19 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. शुक्रिया मनीष. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है नजीमुल्लाह ट्रॉफी 2024 का क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं. अद्भुत क्रिकेट का खेल और आज का 8वां दिन. विकी के ओवर में 19 और उबैद खान ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है. अब आपके पास 18 गेंदें, 19 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. रॉयल मराठा वन साइड बनाम रॉयल स्टनर. 18 गेंदें, 19 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. और दोनों बल्लेबाज सेंसिबल तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं, बुद्धिमानी के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. बल्लेबाज उबैद खान अमीर का विकेट गिरने के बाद नंबर 3 नंबर पर आए थे, 3 नंबर पर बल्लेबाजी करने के लिए. समय आपको ज्यादा नहीं लेना है, वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा. उसके बाद में एक बहुत बड़ा मुकाबला आ रहा है. 2 बड़ी टीमें एक बार फिर एक दूसरे के खिलाफ. आरसीसी राबोडी बनाम एक मेरा पैकर्स, और दोनों दावेदार हैं. 33 रन 1 विकेट के नुकसान पर. अराफत 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं. उबैद ने 16 रन बनाए, 6 गेंदों का सामना किया. किरण प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं. बैट पॉइंट, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी, ऑफसाइड पर 4 खिलाड़ी हैं. रिवर्स स्विप खेलना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. बढ़िया गेंद, रत्नात्मक तरीके से खेलने का प्रयास. शुरुआत उबैद ने बहुत अच्छी की है और पिछले ओवर में बुद्धिमानी वाली क्रिकेट रही है बल्लेबाजों द्वारा. किरण की पहली गेंद अच्छी है, सही ठिकाने में. रिवर्स में उबैद खान इस मुकाबले में बिल्कुल डाल रहे जान. अच्छा स्ट्रोक, रत्नात्मक तरीके से गेंद को खेल दिया. पॉइंट बाउंड्री के बाद 6 रनों के लिए. पूरी तरह से प्रेशर रिलीज करने वाला यह दमदार स्ट्रोक बल्लेबाज का. देखिए किस तरह से स्ट्रोक खेला गया है. टप्पा खाने के बाद गेंद अगर देखिए तो ज्यादा ऊपर नहीं आई. बल्लेबाज पहले से तैयार थे, रत्नात्मक तरीके से खेलने के लिए पोजीशन में आए और बल्ले के बीचों बीच गेंद लगी है. ये क्रिकेट देखिए, ये बलवान है, ये बुद्धिमान है. पहले आपने बड़ा स्ट्रोक खेल दिया, उसके बाद में सिंगल लिया गया. अपने अनुभव का पूरा इस्तेमाल कर रहे हैं उबैद खान. स्कोर अगर देखें तो रन संख्या टोटल बन गया है 40 रन. जीतने के लिए 52 रनों की जरूरत है और अब जीतने के लिए केवल 12 रन चाहिए. ये भी खिलाड़ी जो है जिन्होंने हमेशा प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर अच्छा प्रदर्शन किया है. अराफत ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, रन लेना चाह रहे हैं. उबैद खान ने मना किया, जो कि उठाना नहीं चाह रहे. ये अच्छी गेंद थी किरण द्वारा, सही इलाके में. आगे एक बार फिर थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर फुल लेंथ गेंद थी. प्रतियोगिता का आज का 8वां दिन. बेहतरीन आयोजन इस प्रतियोगिता का नजीमुल्लाह ट्रॉफी 2024 रायगढ़ और ठाणे के बीच होगा. सबसे बड़ा घमासान कल 9 बजे. इस बार कवर क्षेत्र में इनसाइड आउट गेंद को खेल दिया. गेंद 1 2 3 4 1 2 का 4, 4 रन अराफत के बल्ले से. बेहतरीन स्ट्रोक. प्रेशर किरण के ऊपर, किरण के खिलाफ रन आ रहे हैं. सबसे बड़ी परेशानी देखिए इस बार ऑफ टाइम के बाहर गेंद थी. कॉपी बुक स्टाइल में गेंद को बखेल दिया कवर क्षेत्र में. एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज अराफत का. मैग्निफिसेंट बैटिंग. स्कोर फिलहाल 44 रन. दोनों बल्लेबाज इत्मीनान के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. बैकफुट में चले गए, इंतजार किया और गेंद को खेल दिया कवर पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ. खिलाड़ी तैनात है. इससे पहले देखिए उबैद खान ने मनीष एक अच्छा स्ट्रोक खेल दिया था, छक्का खेला था, सिक्सर आया था. उसके बाद में आप देखिए अराफत ने इंपॉर्टेंट शॉट, बहुत अच्छा स्ट्रोक खेल दिया, चौका. उसके बाद में सिंगल लिया. दोनों बल्लेबाज यहाँ बुद्धिमानी के साथ क्रिकेट खेल रहे हैं. जीतने के लक्ष्य की बात करते तो 52 रनों का लक्ष्य है और
एक गेंद अभी भी शेष, आखिरी गेंद शेष। दर्शक दीर्घा में दर्शक है, अभी तो खामोश है, लेकिन मनीष एक बहुत बड़ा मुकाबला आ रहा है। आरसीसी राबोडी एक्विरा पैकर्स, ये जब मुकाबला आएगा ना तो दर्शक दीर्घा में बिल्कुल वो सीटियां तालियां सब कुछ बनना एक बार फिर शुरू हो जाएगा। इंतजार कर रहे हैं, कुछ देर की खामोशी है, कुछ देर की खामोशी है। स्कोर अगर देखें तो 45, 12 गेंदों का खेल, 7 रनों की जरूरत है। और गेंदबाजी में बिल्कुल परिवर्तन हो जाएगा। राहुल को मौका मिला, प्रेशर गेंदबाजों के ऊपर है। स्ट्राइकर पर अरापात, अच्छी पारी अभी तक रही है। राहुल की पहली गेंद, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते भी गेंद को कला के साथ मोड़ दिया। ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री की तरफ खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी, और आला बल्लेबाजी रही है दोनों बल्लेबाजों द्वारा। सेंसिबल खेले हैं, बड़े स्ट्रोक आए, एक बार फिर उसके बाद में सिंगल लिया गया। लाइफ लाइन को कभी भी नहीं भूले और एक दूसरे के ऊपर विश्वास जताते हुए दोनों बल्लेबाज। इस बार नीचे तो गिर गए हैं और गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी 6 रनों के लिए। उबैद खान बेहतरीन बल्लेबाजी, मैच को अपने अंदाज में फिनिश किया। मैंने पहले ही कहा था कि रॉयल स्टर्न मीरा रोड की टीम है जो अपसेट करने में माहिर है। देखिए किस तरह से स्ट्रोक खेला गया था। टिप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद नीचे रही, ज्यादा ऊपर नहीं आई, बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर आए थे और उसके बाद में खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। उबैद खान ने शानदार बल्लेबाजी की और रॉयल स्टर्न मीरा रोड ने यह मुकाबला अपने नाम पर कर दिया है। तो बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी उबैद खान की। हमारे पास 2 विकल्प है, एक तो उबैद खान 29 रन, लेकिन उससे पहले स्टैटिक लाइन के साथ सदी भी गेंदबाजी की थी यह जादव ने। यह जादव कांग्रेचुलेशन, क्या जबरदस्त प्रदर्शन रहा है इस मुकाबले में। आपने की 3 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार और इसीलिए यह जादव बने हैं मैन ऑफ द मैच के हकदार। 3 विकेट, बहुत ही जबरदस्त गेंदबाजी रही है और सटीक लाइन के साथ गेंदबाजी करते हुए सदी भी गेंदबाजी करते हुए देखिए एक बार फिर सेलिब्रेशन हो रहा है। रॉयल स्टर्न मीरा रोड, कांग्रेचुलेशन यह जादव। चलिए एक बार फिर प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ हमारे साथ जुड़ेगी हमारे साथी एंकर को एंकर रेशमा मयेकर।